मंडळी, ऋतू बदलायला सुरुवात झाली की सर्दी, खोकला, कफ, ताप, अंगदुखी किंवा अंग मोडून येणे असे अनेक त्रास सुरू होतात. मात्र या त्रासावर एक अतिशय गुणकारी असा उपाय म्हणजे एक प्रकारचा घरगुती काढा आहे, तो आज आपण बघणार आहोत. यात वापरलेले सगळे पदार्थ आपल्या घरात सहजपणे उपलब्ध असतात. तर आता बघूया हा काढा कसा करायचा, तसंच तो कधी आणि किती दिवस प्यायचा म्हणजे आपल्याला त्याचा जास्त फायदा होईल. आधी आपण या काढ्यासाठी लागणारं साहित्य बघूया. हे साहित्य वापरून आपण 2 मोठ्या माणसांसाठी हा काढा बनवू शकतो. गवती चहा 2 ते 3 पानं, आलं 1 इंच, मात्र तुम्हाला आल्याचा त्रास होत असेल तर तुम्ही आल्याचं प्रमाण कमी करू शकता. धने 3 ते 4 चमचे म्हणजे टेबलस्पून, काळी मिरी 6 ते 7 दाणे, लवंग 3 ते 4, जवस अर्धा ते 1 चमचा. जवस खास करून सर्दी आणि कफासाठी वापरला जातो, कारण जवस कफ आणि दमा या त्रासांवर अतिशय गुणकारी आहे. त्यामुळे तुम्हाला जेवढा कफ असेल त्या प्रमाणात जवस जास्त वापरावा. मात्र जास्तीत जास्त 1 चमचा एवढाच जवस घ्यावा. आणि जवस घातल्यास काढा थोडासा चिकट पण होतो, तरीसुद्धा हा काढा नक्की प्या, फायदा नक्की होईल. तुळशीची पानं 5 ते 6 शक्यतो धुवून घ्यावीत. प्राजक्ताच्या झाडाची पानं 4 ते 5 घ्यावीत. गूळ मोठा खडा आणि पाणी 300 ते 400 मिली म्हणजे 2 मध्यम आकाराचे कप भरून पाणी घ्यावं लागेल. इथं प्राजक्ताच्या झाडाची पानं उपलब्ध नसली तरी चालतील, मात्र असली तर जास्ती फायदा होईल. तर हे होतं साहित्य. आता बघूया कृती. याची कृती अतिशय सोपी आहे. आत्ता साहित्यात सांगितलेले सगळे पदार्थ पातेली किंवा एखाद्या भांड्यात एकत्र करा. भांडं साधारणपणे अर्धा लिटर पाणी मावेल एवढं मोठं घ्या, म्हणजे काढा उतू जाणार नाही. भांडं शक्यतो जाड बुडाचं घ्या, म्हणजे भांड्याचा तळभाग जाड असेल असं भांडं घ्या, त्यामुळे भांडं करपत नाही. गवती चहाच्या पानांचे कात्रीने बारीक बारीक तुकडे करून घाला. तसंच आलं किसून किंवा ठेचून घाला, म्हणजे त्याचा अर्क काढ्यात नीट मिसळला जाईल. तुळशीची पानं, प्राजक्ताची पानं किंवा गवती चहाची पानं स्वच्छ धुवून त्यानंतर वापरा. लवंगाची वरची बी निघाली असेल तर वापरू नका, शक्यतो बी असलेलेच लवंग वापरा. गुळाचा खडा जमल्यास थोडा बारीक चिरून घाला आणि शेवटी पाणी घालून साधारणपणे 10 ते 15 मिनटं बारीक किंवा मध्यम आचेवर हा काढा उकळा. भांड्यामध्ये 1 चमचासुद्धा ठेवा, म्हणजे काढा उतू जात नाही. हा काढा साधारणपणे 1.5 ते 2 कप होतो. थोडक्यात 2 जण पिऊ शकतील एवढा काढा होतो. काढा चांगला नीट आटवा आणि 10 ते 15 मिनटांनंतर गॅस बंद करा आणि त्यावर 5 मिनटं झाकण ठेवून तसाच ठेवा, लगेच पिऊ नका. आता बघूया काढा पिण्याची पद्धत. हा काढा शक्यतो गरमागरम प्यावा, मात्र गरम पिता येत नसेल तर कोमट करून प्या, पण शक्यतो थंड करून पिऊ नये. काढा शक्यतो झोपायच्या लगेच आधी प्या, म्हणजे काढा पिल्यानंतर लगेच पांघरून घेऊन झोपावं, म्हणजे त्याचा जास्त फायदा होईल, कारण काढ्याची ऊब तुमच्या शरीरात टिकून राहील. आणि शक्यतो काढा पिल्यानंतर पाण्यामध्ये तरी निदान काम करू नये. काढा पिल्यानंतर उरलेला चोथा टाकून देऊ नये. त्याचा निकाढा म्हणून एक प्रकार असतो, तो करावा. त्याची कृती आपण लगेचच बघूया. रात्री काढा पिल्यानंतर उरलेला चोथा म्हणजे आपण जे साहित्य घालतो ते टाकून न देता त्यात साधारणपणे 200 मिली पाणी घालून त्यावर झाकण ठेवून ते रात्रभर तसंच ठेवावं आणि सकाळी ते कोमट करून प्यावं. त्यानंतर तो चोथा टाकून द्यावा. आता बघूया हा काढा किती दिवस प्यायचा. हा काढा साधारणपणे 3 ते 4 दिवस प्यावा. बऱ्याच जणांना 2च दिवसात बरं वाटतं, पण शरीरातील आजार पूर्णपणे निघून जाण्यासाठी निदान 3 ते 4 दिवस तरी काढा पिणं आवश्यक आहे. मात्र त्याचा त्रास होत असेल तर मात्र काढा जास्त दिवस पिऊ नये, कारण काही जणांना या बाबतीत उष्णतेचा त्रास होऊ शकतो. आता बघूया हा काढा कोणी पिऊ नये. खरं तर हा काढा पूर्णपणे आयुर्वेदिक आहे. मात्र काढ्यासाठी सांगितलेल्या साहित्यापैकी कशाचाही तुम्हाला त्रास होत असेल किंवा ॲलर्जी असेल तर तो पदार्थ वगळून काढा करावा किंवा मग काढा पिणं टाळावं. तसंच तुम्हाला रक्तदाब, मधुमेह किंवा इतर कुठलाही मोठा आजार असेल तर शक्यतो हा काढा पिणं टाळावा किंवा डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय पिऊ नये. हा काढा अगदी लहान मुलांना देऊ नये. 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना हा काढा दिला तर चालतो, मात्र त्यांनासुद्धा जास्तीत जास्त अर्धा कप काढा द्यावा, त्यापेक्षा जास्त देऊ नये. तर मंडळी, तुम्हालासुद्धा व्हायरल इन्फेक्शन किंवा ऋतूबदलामुळे सर्दी, खोकला, कफ, ताप, अंगदुखी किंवा अंग मोडून येणे असे त्रास होत असतील तर नक्की हा काढा पिऊन बघा आणि तुमच्या कमेंट्स नक्की नोंदवा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.